God is a permanent God. आणि आपला देव जो आहे तो सार्वकालिक आहे, कायमचा आहे. So from that we saw that we are looking from the character of Moses. आणि मग आम्ही पाहिलं की मोशेच्या जीवनाच्या द्वारे आम्ही पाहत आहोत. And dear people of God, that we saw that Moses, he was born as a Hebrew child, but Pharaoh wanted to kill all the male child. आणि आपण पाहिलेलं आहे की जो मोशे जो आहे इब्री ह्याच्यामध्ये तो जन्मास आला, पण आपल्याला माहिती आहे की फारोनं जे फरमान त्या काळामध्ये काढलं होतं की 2 वर्षाच्या खालील 2 वर्षापर्यंत सर्व जे मुलं आहेत पुरुष जातीची जी लेकरं आहेत त्यांना मारून टाकण्याचं. But wonderfully, to make it short, already we have studied on that Pharaoh's daughter adopts him and takes him to the palace. आणि मग खूप सुंदर रीतीनं आपल्याला माहिती आहे त्या सगळ्या गोष्टी की फारोच्या कन्येनं त्याला दत्तक घेतला आणि तो आता ह्याच्यामध्ये राजवाड्यामध्ये राहू लागला. So he grew in a palace like a prince, means he was a prince now. आणि मग तो राजकुमारासारखं त्याचं आता तिथं पालन पोषण व्हायला लागलं. तो राजकुमार आहे आता. His eating style, his clothing, his studies, everything like a prince. आणि त्याचं खानपान, त्याचं राणीमान, त्याची वेशभूषा सगळं काही एका राजकुमाराला शोभेल असं आहे. But in his heart somewhere he felt that I should see my brethren. आणि पण त्याच्या अंतःकरणामध्ये कुठंतरी त्याला वाटलं की मला जाऊन माझ्या भाऊबंधांना भेटलं पाहिजे. So when he grew up, he went and saw his brother were in slavery. आणि मग ज्यावेळेस तो मोठा झाला तो गेला आणि त्यानं पाहिलं तर त्याचे जे भाऊबंद आहेत ते गुलामगिरीमध्ये आहेत. And the Egyptian man is smiting the Hebrew man. आणि मग त्याने पाहिलं की जो मिस्री व्यक्ती आहे, सैनिक आहे, तो त्या इब्राला मारत आहे. So he was very upset why this fellow is hitting my brethren. आणि मग तो खूप निराश झाला की का हा माणूस जो आहे तो माझ्या भाऊबंधांना मारत आहे. So to save their brethren, he thought this is the way to save our brethren. आणि मग त्याला असं वाटलं की अशा प्रकारे आपण आपल्या भाऊबंधांना वाचवू शकतो. So he killed that Egyptian man. आणि त्याने त्या मिस्राला मारूनच टाकलं. And hid in the sand. आणि मग त्याला त्या वाळूमध्ये लपून ठेवलं. But this news went to Pharaoh and Pharaoh sought after him to kill. आणि मग ही वार्ता जी आहे फारोपर्यंत पोहोचली आणि फारोनं ठरवलं की आता मोशेलाच मारून टाकायचं. So Moses runs away from Pharaoh's face. आणि मग तो मोशे जो आहे त्या फारोच्या समोरून पळून गेला. So he is now in desert and wilderness. आणि मग तो आता त्या अरण्यामध्ये असा भटकत आहे. And now we saw last week that when he went to the mountain of God to as he was taking care of his father-in-law's flock. आणि आपण गेल्या आठवड्यामध्ये जसं पाहिलेलं आहे की तो आता त्या डोंगरावर हेरोब नावाच्या डोंगरावरती तो जात आहे. आपल्या सासऱ्याची जी मेंढरं आहेत त्यांची काळजी तो आता घेत आहे. There he saw the bush, there is a fire, but it is not burned, consumed. आणि मग त्यानं तिथं ते झाड बघितलं, एक झुडूप होतं आणि त्याला आग लागली होती पण ते भस्म होत नव्हतं. So he was very surprised. मग त्याला आश्चर्य वाटलं. So he wanted to go and see what is happening exactly, why the fire is there but the tree is not consumed. आणि मग त्यांना असं ठरवलं की आपण नक्की जाऊन पुढे बघूया की काय नेमकं आहे की ते आग तर आहे पण ते झाड काही जळत नाही, नेमकं काय आहे. So as he took a step to go ahead, then the voice came, Moses, Moses. आणि मग जसं त्यांना पुढे जाण्यासाठी पाऊल उचललं तसा आवाज त्यातून आला, मोशे मोशे. And God said that remove your shoes, your sandals. आणि मग देवाने त्याला म्हटलं की तुझे जे जोडे आहेत ते तू काढ बाजूला. So on that last week we saw why we need to remove our sandals and shoes. आणि मग गेल्या आठवड्यामध्ये आपण त्यावरती म्हणून केलं की आम्ही का आमचे जे जोडे आहेत ते आम्ही काढले पाहिजे. What is shoe or sandal means, we saw in the last week. आणि मग चप्पल किंवा जे जोडे आहेत त्याचा नेमका अर्थ काय आहे ते आम्ही गेल्या आठवड्यामध्ये पाहिलेलं आहे. So today we will continue further in the 3rd chapter of Exodus. आणि मग आम्ही आज पुढं निर्गमच्या 3ऱ्या अध्यायामध्ये आम्ही पाहूयात. And the angel of the Lord appeared unto him in a flame of fire out of the midst of the bush, and he looked, and behold, the bush burned with fire, and the bush was not consumed.
And we read up to 5. And Moses said, I will now turn aside and see the great sight, why the bush is not burned. And when the Lord saw that he turned aside to see, God called unto him out of the midst of the bush and said, Moses, Moses. And he said, Here am I. And he said, Draw not nigh hither, put up thy shoes from off thy feet, for the place whereon thou standest is holy ground. Don't take words. तेव्हा परमेश्वराच्या दूताने एका झुडपातून अग्निज्वालेत त्यास दर्शन दिले. त्याने दृष्टी लावली, तो झुडूप अग्नीने जळत असून ते भस्म झाले नाही असे त्यास दिसले. तेव्हा मोशे म्हणाला, मी आता तिकडे जाऊन हा काय चमत्कार आहे ते झुडूप का भस्म होत नाही ते पाहतो. ते पाहण्यास मोशे तिकडे वळाला, असे परमेश्वराने पाहिले. आणि झुडपातून देवाने त्यास हाक मारून म्हटले, मोशे, मोशे. तेव्हा तो म्हणाला, काय आज्ञा. देव त्यास म्हणाला, इकडे जवळ येऊ नको. तू आपल्या पायातले जोडे काढ, कारण ज्या जागी तू उभा आहेस ती भूमी पवित्र आहे. So what does these scriptures tell us? आणि मग हे वचन आम्हाला काय सांगतात? That God revealed himself unto Moses. आणि देवानं स्वतःला मोशेवरती प्रकट केलं. He spoke to Moses. त्यानं मोशेशी बोलला. Dear people of God, माझ्या प्रियानो, somewhere we also see that God revealed himself unto us. आणि कुठेतरी आम्ही पाहतो की देव आपल्याला पण स्वतःला आपल्यावरती प्रकट करतो. It is not that we have come to God. आणि हे असं नाही की आपण देवाकडे आलेलो It आहे. is God who has brought us to himself. आणि पण हा देव आहे ज्यांना आपल्याला त्याच्याकडे घेऊन आलेला आहे. That is his love. हे त्याचं प्रेम आहे. That is what we are learning. That is his permanent love. Though we were yet sinners, but Christ died for us. आणि हीच गोष्ट तर आपण शिकलेलो आहे की ज्यावेळेस आम्ही पापी होतो तेव्हाच येशू आमच्यासाठी मरण पावला. And Isaiah 45 says that you did not know me, but I prepared you so that you may know me and others may know that he is a true and the living God. आणि मग देव यशाया 43 मध्ये म्हणतो की तुम्ही मला ओळखत नव्हता, पण मी तुम्हाला घडवलेलं आहे की जेणेकरून तुम्ही मला ओळखावं आणि इतरांना सुद्धा कळावं की मी तुमचा प्रभू आहे. So today we know God and he speaks to us through his words. आणि मग आज आम्ही देवाला ओळखतो आणि देव त्याच्या वचनाच्या द्वारे तो आमच्याशी बोलतो. Now early days God directly had to speak. There is no mediator, nothing was there. आणि पूर्वी देव स्वतः सगळ्यांशी बोलायचा, तिथं काहीच म्हणजे कोणता मध्यस्थ वगैरे असा काही नव्हता. But now God speaks in these days. Now of course there are a lot of things happen, but in these days we see God speak to us through his servant of God like me now, and like we hear the word of the Lord. आणि मग आज देव त्याच्या सेवकांच्या द्वारे बोलतो, जसं आम्ही वचन आम्ही ऐकतो की वचन आमच्याशी बोलायला लागतात. God speaks to us through his word when we read and meditate upon the word of the आणि Lord. ज्यावेळेस आम्ही वचन पवित्र शास्त्रामधून वाचतो, ते आम्ही मनन करतो, त्यावेळेस त्या वचनाच्या द्वारे देव आमच्याशी बोलतो. God speaks to us, confirms to us through his servants. आणि त्याच्या सेवकांच्या द्वारे तो आम्हाला त्याची खात्री पटवून देतो. He speaks to us through dreams and visions. आणि तो आपल्याला दृष्टांतामधून, स्वप्नामधून बोलतो. So though God has been speaking to us, आणि जरी देव आमच्याशी बोलत असला तरी, after we knowing God also, आणि देवाला ओळखल्यानंतर सुद्धा, now God revealed himself to Moses. आणि इथं आम्ही पाहतो की देव स्वतः देव जे आहे तो मोशेला स्वतःला प्रकट करत आहे. Now God directly taking his name in the wilderness and God appearing himself through fire. It was not an ordinary thing. आणि देव स्वतः येऊन त्याच्याशी स्पष्टपणे बोलत आहे, तोंडोतोंड बोलत आहे, आणि तेही अरण्यामध्ये आणि त्या झुडपामधून त्याला दर्शन देत आहे. हे काही साधी गोष्ट नाहीये. We sometimes we take when God revealed himself to us, so sometimes we take those things. That's what in Revelation says, that you have lost the first love. आणि मग कधी कधी ज्यावेळेस देव आज आमच्याशी बोलतो, आम्हाला
आम्हाला दृष्टांत देतो. बऱ्याच वेळेस आपण त्या गोष्टी ज्या आहे असं सहज घेतो. म्हणूनच प्रकटीकरणामध्ये म्हटलेलं आहे की तुम्ही ते पहिलं प्रेम जे आहे ते गमावलेलं It's आहे. how God revealed to Himself to us and how we came to know Him. That moment we forget. आणि मग जसं आम्ही काय करतो की जसं देवाने आमच्यावर कसं प्रेम केलं, कसं त्यानं आम्हाला वाचवलं, आमचं तारण कसं घडवून आणलं, त्या क्षणाला आम्ही ते विसरूनच जातो. But we say, I know God now today. I believe in God. आणि मग आम्ही फक्त म्हणतो नाही, आम्ही म्हणतो की नाही, देवाला मी ओळखतो आणि मी देवावर विश्वास ठेवतो. Now when God spoke to Moses directly, आणि ज्यावेळेस देव स्पष्टपणे मोशेशी बोलला, when God speaks to us sometimes, directly He speaks to us through the word of God, through the prophets, through the servant of God, He speaks to us also. आणि बऱ्याचदा देव भविष्यवक्त्यांच्या द्वारे किंवा सेवकांच्या द्वारे, वचनाच्या द्वारे आमच्याशी पण तो स्पष्ट बोलतो. If you see, after God revealing Himself or speaking to Moses, आणि मग ज्यावेळेस आम्ही पाहतो की ज्यावेळेस देव त्या मोशेशी बोलला, God is telling him to do something. आणि देव त्याला काहीतरी करायला सांगत आहे. When we came to know God, means God revealed Himself to us, then we understand His will, what He wants us to do. आणि मग ज्यावेळेस आम्ही देवाला ओळखतो, देव आम्हाला समजतं की देवाची इच्छा काय आहे, तर त्यावेळेस देवाची इच्छा आमच्यावर प्रकट होते. मग आपल्याला कळायला लागतं की कोण आहे, देवाने काय करत आहे. When I came to the Lord, that was my prayer. Lord, you are a potter, I am a clay, use me. आणि मग ज्यावेळेस मी प्रभूकडे गेलो, तीच माझी प्रार्थना होती की प्रभू तू कुंभार आहेस, मी माती आहे, तू माझा उपयोग कर. I didn't understood what exactly God has called me for. आणि मला नक्की समजलं नाही की नेमकं कशासाठी देवानं मला बोलवलेलं आहे. But my commitment was there for the Lord. पण माझं जे समर्पण जे आहे ते देवासाठी होतं. And I loved the Lord from my heart. आणि माझ्या अंतःकरणापासून मी त्याच्यावर प्रेम करत A होतो. lot of things happened, and that was my commitment. Lord, when you call me or tell me to do something, I will never say no to you. आणि मग हे माझं देवाला वचन होतं की प्रभू, ज्यावेळेस तू मला बोलवशील आणि तू मला काहीतरी करायला सांगशील, त्यावेळेस मी कधीच तुला नाही म्हणणार नाही. But many times it happens with many people also. I've seen that, when we know God, when He has revealed Himself unto us, it is a grace of God. आणि मग पुष्कळशा आम्ही बघतो आणि आम्हाला लक्षात येतं की ज्यावेळेस आम्ही देवाला ओळखतो आणि काही गोष्टी देवाच्या आम्हाला प्रकट होतात, हे देवाची कृपा आहे. Now, after Moses knowing God, after having a encounter with God, आणि आता मोशे जो आहे देवाला सामोरं गेल्यानंतर, God is telling him something to do. आणि मग देव त्याला काहीतरी करायला सांगत आहे. 1, 2, 3, 4, 5 times. आणि एकदा दोनदा नाही तर 5 वेळा Moses, in other word, he was denying or rejecting the commandment or what God was telling him to do. आणि मग दुसऱ्या शब्दामध्ये सांगायचं तर 5 वेळा मोशे जो आहे, जे देव त्याला सांगत आहे करण्यासाठी किंवा तो आज्ञा देत आहे, ते तो नाकारत आहे. We say God has revealed Himself unto us. We are children of God. We believe in God today. आणि मग आज आम्ही म्हणतो की आम्ही देवाला आम्हाला स्वतःला प्रकट केलेला आहे, आम्ही देवाची लेकरं आहोत, आज आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवत आहोत. Chapter 3 verse 10 and 11, first time, when Moses, you can read if you want, quickly we'll go. Chapter 3 verse 10 and 11. Come now therefore, and I will send thee unto Pharaoh, that thou mayest bring forth my people, the children of Israel, out of Egypt. And Moses said unto God, Who am I that I should go unto Pharaoh, and that I should bring forth the children of Israel out of Egypt? तर आता चल, तू मिस्र देशातून माझे लोक इस्रायल वंशजास बाहेर काढावे, म्हणून मी तुला फारोकडे पाठवतो. तेव्हा मोशे देवाला म्हणाला, फारोकडे जाऊन इस्रायल वंशजास मिस्रातून काढून आणणारा असा मी कोण? So likewise, there are 5 points are there. That is again a big study. We are not going to go into that. But not 1 or 2 times. It's 5 times it happened. And finally God, got irritated on him. Angry. He was angry on him.
आणि मग अशा प्रकारे 5 वेळा ही घटना घडली, एकदा दोनदा नाही तर 5 वेळा. खूप मोठा स्टडी तोही आहे, तितका वेळ नाही आम्ही त्याच्यामध्ये जाण्यासाठी. पण शेवटी देव जो आहे त्याच्यावर वैतागला, तो रागावला, चिडला त्याच्यावरती. Sometimes we too behave with God likewise. आणि मग बऱ्याच वेळेला कधी कधी आम्हीही अशाच प्रकारे देवाबरोबर वागतो. Means when God is telling us something and we say, in other word we say no. आणि मग देव आम्हाला काहीतरी करायला सांगत असतो आणि आम्ही दुसऱ्या शब्दामध्ये आम्ही म्हणतो की नाही. So it disheartens God, isn't it? It hurts. आणि मग हे देवाला दुःख देणारं, वेदना देणार आहे, माहिती का तुम्हाला? And we say we are children of God, we know God today and God is telling us something to do. आणि मग आज आम्ही म्हणतो अरे आम्ही देवाची लेकरं आहोत, आम्ही देवाला आज ओळखतो आणि देव आम्हाला काहीतरी करायला सांगत आहे. And here God told to remove sandal. First time God told Moses to remove sandal because the place where you are standing is a holy ground. आणि पहिली गोष्ट देवाने सांगितली की तुझ्या पायातले जोडे काढ, कारण ज्या भूमीवरती तू उभा आहेस ती पवित्र भूमी आहे. Because he has come to the Lord, but he was carrying the things of Egypt. कारण तो देवाकडे आलेला होता, पण तो मिसर त्यानं सोडला होता, पण त्याच्या त्या मिसरच्या ज्या गोष्टी आहेत तो अजूनही आपल्यामध्ये वागवत होता. So God told him to remove that. आणि देवाने त्याला सांगितले की ते काढून टाक. But we'll go further now in the chapter 4, Exodus chapter 4 and verse 1 and 2 we'll read. आणि मग निर्गमनाचा 4 अध्याय आणि 1 आणि 2 वचन मी वाचूया. And Moses answered and said, But behold, they will not believe me nor hearken unto my voice, for they will say, The Lord hath not appeared unto thee. And the Lord said unto him, What is that in thine hand? And he said, A rod. तेव्हा मोशेने उत्तर केले, पण ते माझा विश्वास धरणार नाही व माझे म्हणणे ऐकणार नाही. ते म्हणतील, परमेश्वराने तुला दर्शन दिलेच नाही. तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, तुझ्या हाती ते काय आहे? तो म्हणाला, काठी आहे. So the question God asked him, What is that in thine hand? आणि प्रश्न असा आहे की देवाने त्याला विचारले की तुझ्या हातात काय आहे? Now Moses was a prince in Egypt. आणि मोशे त्या मिसरमध्ये राजकुमार होता. He was in palace. तो राजवाड्यात होता. Moses tried to solve his brethren's problem by killing an Egyptian man. आणि मग आपल्या भाऊबंदाची समस्या त्या मिसराला मारून सोडवण्याचा त्याने प्रयत्न केला. So Pharaoh came to know, so he was after him to kill Moses. आणि मग ज्यावेळेस फारोला ही वार्ता कळली तर तो त्याला मोशेलाच मारायला तो उठला. So Moses ran away from Pharaoh's place into desert. आणि मग मोशे जो आहे त्या फारो पासून त्या अरण्यामध्ये पळून गेला. So means what we see that their problem was there. So Moses ran away from there. मग आम्ही काय बघतो की तिथे समस्या होती, त्या समस्येपासून मोशे पळून गेला. So means he is in desert. He is in problem now. He is facing problem in his life. आणि मग आता सुद्धा त्याच्या जीवनामध्ये तो समस्याला सामोरे जात आहे. So in Egypt, in Pharaoh's kingdom means he was on mountain top. आणि मग त्या फारोच्या राज्यामध्ये मात्र अगदी उंच हुद्द्यावरती आणि सगळ्या गोष्टीवरती होता. डोंगरावर होता. And now suddenly the graph has come down. He is now very deep down now. आणि त्या उंच डोंगरावरून शिखरावरून तो आता अगदी दरीत कोसळलेला आहे. Now remember one thing, listen carefully. When we go through some problems, we face problems in our life, in family life. आणि मग ज्यावेळेस आम्ही समस्यांमधून जातो, आम्ही आमच्या परिवारामध्ये किंवा आमच्या जीवनामध्ये आम्ही समस्यांना सामोरे जातो. We take something in our life. आम्ही काहीतरी आमच्या जीवनामध्ये ते घेतो. Means when we are into problems, ज्यावेळेस आम्ही समस्यामध्ये असतो, we take hold of something. आम्ही कशाचा तरी आधार घेतो. And try to build our own identity. आणि मग आम्ही स्वतःचं व्यक्तिमत्व किंवा स्वतःची ओळख स्थापित करण्याचा प्रयत्न करतो. So God asked Moses, what is that in your hand? आणि म्हणून देवानं मोशेला विचारलं की तुझ्या हातात काय आहे? He said a rod. तो म्हणाला की ती काठी आहे. So in the wilderness, आणि मग त्या अरण्यामध्ये
Now nobody is there with him. आणि मग त्याच्याबरोबर कोणीच नाहीये. Nothing is there with him. आणि काहीच त्याच्याबरोबर नाहीये. Now he took out even his shoes with whatever the sandals he had. He took out that also. आणि मग जे पायात जोडे होते ते सुद्धा त्याने काढून टाकले. Or before that he had sandals, but he took something to support himself, to make something feel better for him. That that is a rod. आणि मग त्याला स्वतःला काहीतरी चांगलं वाटावं म्हणून ती काठी त्याच्या हातात त्याने घेतली होती. It's like support for him. आणि ते आधार त्याला मिळण्यासाठी. Why do we take a stick in our hand, rod in our hand when we walk on the road? आणि मग ज्यावेळेस आम्ही रस्त्यावरती चालत असताना का आम्ही आमच्या हातामध्ये काठी ठेवतो? Some senior people also we see that when they are walking they are taking stick. आणि मग काही जे वयस्क लोक असतात त्यांनाही आम्ही पाहतो की ज्यावेळेस ते चालत असतात ते हातामध्ये ती काठी घेतात. There are two reasons. दोन कारण आहेत. One is to balance themselves, but another main reason is आणि दुसऱ्या जे स्वतःचा तोल सांभाळण्यासाठी किंवा दुसरे जे महत्वाचं कारण जे आहे that any dog comes to chase them, because seeing at the old people, sometimes the dogs are, I don't know what happens to them, they start barking after them. आणि मग कुत्र्याला मारण्यासाठी रस्त्यावर समजा एखादं कुत्रा आलं तर त्यांना हाकलण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो. Many people, those who walk, I see, I do have that habit, you can say that. We are walking, we want to take something, take hold of it. आणि मलाही ती सवय आहे की ज्यावेळेस रस्त्यावर चालतो काहीतरी आपण हातामध्ये घेतो. When we are facing problem in our life, ज्यावेळेस आम्ही आमच्या जीवनामध्ये समस्यांना सामोरे जातो, we try to take hold of something. आम्ही काहीतरी गोष्टीचा आधार घेण्याचा प्रयत्न करतो. And we think that is really a great support for us. आणि मग आपल्याला असं वाटतं की ते खरंच एक मोठा सहाय्य आम्हाला आहे. That can be our character. ते कदाचित आमचं व्यक्तिमत्व असेल. Or for some people, now because of the problem they don't understand what to do, so they go to their friends as a support, like help me in such a situation to spend time, they go to friends. आणि मग काहीतरी लोक ज्यावेळेस अशा वेळेस काय करावं समजत नाही आपल्या मित्राकडे जातात. What do we call it? as a time pass. आणि मग आपल्याला म्हणतो की वेळ घालवण्यासाठी. Because there is a problem. कारण मग समस्या आहे. In the house problem, in your life problem, so you don't know what to do, so just how to spend time, you go to your friends. मग घरात समस्या आहेत, जीवनात समस्या आहेत, काय करावं समजत नाही, चला मित्राकडे जाऊन बसूया. But those friends can be bad friends also. मग ते मित्र कदाचित वाईट संगतीचे सुद्धा असू शकतात. But we don't realize that. पण आपल्याला ते कळून येत नाही. It depends upon what kind of friends we make. हे आपल्यावरती आहे की आपण कशा प्रकारचे मित्र आपण बनवतो. But in the world, people in their problem, when they go through problems, they have friends, but sometimes boyfriends and girlfriends. आणि मग ते त्यांच्याकडे मित्र असतात, मग कधी ती गर्लफ्रेंड असेल किंवा बॉयफ्रेंड असेल. Or in the world, people take now today it has become less because of the mobile, but early people used to go to theater to watch some movies. आणि मग लोक पूर्वी होतं, आजकाल मोबाईलमुळे ती गोष्ट कमी आहे, मग ते थेट पिक्चरला जाऊन बसायचे. What to do? They don't understand what to do. They are in tension, they are problem, so they want to just spend time. आणि मग समजायचं नाही की चिंतेमध्ये आहे, तणावात आहे, काय करावं समजत नाही, तर वेळ घालवण्यासाठी चला पिक्चरला. So people spend, it means take hold of something in their problem. They try to hold on something. आणि मग लोक त्यांच्या समस्येमध्ये कशाचा तरी आधार घेण्याचा प्रयत्न करतात. And one more, the greatest thing you see, that we all see that people take support as great support as an addiction. आणि मग आम्ही बऱ्याच वेळेला बघतो की लोक जे आहेत ते अशा परिस्थितीमध्ये व्यसनाचा आधार घेतात. Lot of tension. पुष्कळशी तणाव आहे. So take little in the night and go to sleep. आणि थोडंसं रात्री घ्यायचं झोपायचं. Or some time in daytime people start taking. After that they start taking. आणि मग नंतर मग दिवसा पण घ्यायला सुरुवात होते. Some people smoke. काही लोक सिगरेट ओढतात. Some people eat tobacco. काही लोक तंबाखू खातात. The people take drugs. What not? So many things are there in the world. म्हणजे जगामध्ये काय नाही असं नाही की पुष्कळशा गोष्टी आहेत. But turn with me to Proverbs chapter 23. आणि
Proverbs chapter 23. स्तोत्र 23 मध्ये आम्ही जाऊया. Niti नीतिसूत्र याचा 23वा अध्याय. Proverbs chapter 23. You know, dear people of God, when we take us, problem as a support, we have to be very careful what kind of support are we taking. आणि ज्यावेळेस आम्ही आमच्या जीवनामध्ये तो आधार घेतोय तर आम्ही नेमकं कशाचा आधार घेतोय यामध्ये आम्ही खूप चौकस असं असलं पाहिजे. Especially just example, there is a very good example for us on the wine. So just an example, I'm taking that one scripture. So after that we'll go for that. आणि मग खूप चांगलं उदाहरण आहे दारूचं म्हणून त्यावरती मी एक वचन आपण एक बघूया आणि आम्ही पुढे जाऊया. Proverbs chapter 23 verse 31 and 32. Look not thou upon the wine when it is red, when it giveth his color in the cup, when it moveth itself aright. At the last it biteth like a serpent and stingeth like an adder. नीतिसूत्र याचा 23वा अध्याय 31 आणि 32 वचन. द्राक्षारस कसा तांबडा दिसतो, प्याल्यात कसा चमकतो, घशातून खाली कसा सहज उतरतो हे पाहत बसू नको. शेवटी तो सर्पासारखा दंश करतो, पुरुषाप्रमाणे झोंबतो. Miss, what I'm trying to say, rod, means as he said, rod. What is there in your hand? Rod. As a great support in his life. आणि मग तो त्यानं कसं जे सांगितलं की तुझ्या हातामध्ये काय आहे तर काठी आहे, त्याच्यासाठी एक मोठा आधार असं ती होती. So our character means on that problem we develop ourselves on some character. That may be even anger also, authority, whatever it may be. आणि मग त्या समस्येमध्ये आम्ही आमच्या व्यक्तिमत्वामध्ये पण बऱ्याच गोष्टी आम्ही बदलत असतो. मग कदाचित आमचा राग असेल, आमचा अधिकार असेल, जे काही असेल, friend circle as I said, or entertainment, whatever it may be. आणि मग मित्र परिवार मी म्हटलं किंवा मनोरंजन जे काही असेल. But it says, look not thou upon the wine. When it is talking about the wine, and we take we go into addiction, like not directly addiction, but slowly we think it is an enjoyment, just for a temporary relief. आणि बऱ्याच वेळेस जसं इथं उदाहरण दिलेलं आहे दारूचं, मद्यपानाचं, तर जसं आपण त्याच्याकडे बघतो लगेचच कोणी व्यसनामध्ये पडत नाही, आधी सहज मजा म्हणून घेतात. But some people I have seen, even I know, they take drugs or they are chain smoker because of the tension. आणि मग काही लोकांना मी बघितलेलं आहे, मला माहिती आहे की ते जे ड्रग्स आहेत, अंमली पदार्थांचं सेवन करतात किंवा चैन स्मोकर ते असतात, एकानंतर एक सिगरेट पितात. कारण का तर तणाव आहे. So and wine also people go into they give themselves to get a relief, they go to the wine. आणि मग बरेच लोक त्या तणावातून बाहेर पडण्यासाठी दारू सुद्धा पितात. Those who are into tension. आणि जे तणावामध्ये आहेत, if you observe them, आणि जर तुम्ही त्यांना बघितलं, they will be sitting like this and they will be looking at them. आणि मग अशा प्रकारे ते त्याच्याकडे पाहत बसतील. They will be looking at the color of that. आणि मग त्याच्या रंगाकडे ते बघत बसतील. They think it looks very beautiful, reddish color. आणि मग त्यांना वाटेल की खूप सुंदर लाल रंगाचं दिसतंय. And when they drink, they feel very soothing. आणि मग ज्यावेळेस ते पितात त्यावेळेस अगदी घशातनं आपसूक ते उतरतं. So they think they are enjoying it. आणि मग त्याला वाटतं की ते त्याचा आनंद उपभोगतात. So what we are taking in our life as a support, आणि जे काही आम्ही आमच्या जीवनामध्ये आधार म्हणून घेत आहोत, 32 verse says, at the last it biteth like a serpent. आणि मग 32व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की शेवटी ते सर्पासारखा तुला दंश करणार आहे. So all these things what we saw, one day it will bite like a serpent. आणि मग सर्व गोष्टी ज्या काही आम्ही पाहिल्या त्या एक दिवस आम्हाला ते सापासारख्या दंश करणाऱ्या and stinketh like an adder. आणि पुरुषासारखं ते तुम्हाला तुमच्यामध्ये आग हे करणार आहे. Means, I was just looking at adder. It's actually small size of
poisonous snake it is actually. आणि तो पुरुष जे आहे, जे झोंबणं आहे, ते एक छोटंसं लहान विषारी असं सर्प आहे. It is not very big. आणि तो काही खूप मोठा नाहीये. It is a small. तो लहान आहे. Initially we think it is a small, what, one cup, one cigarette, one what, I don't know, one ampule, whatever they take it. आणि मग सुरुवातीला काय म्हणतात की काय त्याला काय, एक छोटीशी सिगारेट आहे, त्याला काय होतंय, किंवा छोटासा प्याला आहे, त्याला काय फरक पडतो. Or one night, what makes difference? किंवा एक रात्री काय फरक पडतो. So that's all people go into that. आणि मग अशा प्रकारे लोक त्यामध्ये जातात. But at the last it bited like a serpent. पण शेवटी ते सापाप्रमाणे तुम्हाला दंश करणार आहे. And it is a very small, is a poisonous. Poisonous means it will give pain and then you will regret why did I do this. आणि मग नंतर शेवटी तुम्हाला ते इतकं वेदना देणारे आहेत की तुम्ही त्याच्यावरती पश्चाताप करे, का मी हे करे, तुम्हाला पस्तावा होईल त्याचा. So turn to Exodus chapter 4. निर्गमेच्या 4व्या अध्यायाकडे मी वळूया. Then when God asked, what is that in your hand? ज्यावेळेस देवाने त्याला विचारले की तुझ्या हातामध्ये ती काय आहे. A rod. काठी आहे. Then God said in the verse 3. मग त्या 3ऱ्या वचनामध्ये देवाने सांगितलेलं आणि आहे. he said, cast it on the ground. And he cast it on the ground and it became a serpent and Moses fled from before it. Chapter 4. त्याने म्हटले ती जमिनीवर टाक. ती त्याने टाकताच तिचा साप झाला. So what the things we are taking hold as a support, remember that God is telling us to live. आणि जे काही गोष्टीचा आम्ही आधार म्हणून आम्ही धरलेला आहे, तर लक्षात घ्या की देव आम्हाला सांगत आहे की ते सोडण्यासाठी. Dear people of God, माझ्या प्रियानो, in 1985 as I encountered God, आणि जसं 95ला जसं मी 85ला जसं मी प्रभूला सामोरं गेलो, before that, because of all my family problems and the witchcraft which our family people did on us, आणि ज्या काही माझ्या पारिवारिक समस्या होत्या किंवा करणेधरणीचे प्रकार आमच्या परिवारावरती झाले होते, I was suffering physically that because of that witchcraft and I went through a lot of problems. आणि मी शारीरिकरित्या मला त्रास होत होता आणि त्या करणीमुळे पुष्कळशा समस्यामधून आम्ही गेलो. I'm not just telling you something like that. With my own experience, I put these thoughts. आणि मग मी असंच तुम्हाला काही सांगत नाही, मी माझ्या स्वतःच्या अनुभवाने या गोष्टी हे विचार मी मांडत आहे. In this situation, त्या परिस्थितीमध्ये I took hold on to my friends, worldly friends. आणि मग मी माझ्या जगिक मित्रांचा आधार घेतला. Slowly, I started going to the addictions. आणि हळूहळू मी व्यसनामध्ये जाऊ लागलो. I started time pass. आणि मी असंच टाइमपास करायला लागलो. Sometimes I used to go till late night, 1:30, 2 o'clock. I used to be out. आणि मग कधी कधी मी पुष्कळ वेळ बाहेर रात्र उशीरपर्यंत असायचं, 1-1:30 वाजेपर्यंत, 2 वाजेपर्यंत. Entertain and lot of things I did. आणि मग मनोरंजन पुष्कळशा गोष्टी मी केल्या. But when in 85, when God spoke to me, I experienced God in my life. पण ज्यावेळेस 85ला देव माझ्याशी बोलला, मी त्याचा अनुभव माझ्या जीवनामध्ये घेतला. I felt in my heart. आणि मग मला शांतकरणामध्ये मला वाटलं. I said, Lord, it is you. मी म्हणालो की जर देवा हे तू आहेस, then I just want you. मग मला फक्त तू हवा आहे. I don't want anything of this earth. आणि ह्या जगातलं मला काहीच नको आहे. Even I'm not interested to live for myself. आणि मला स्वतःसाठी पण जगायचं नाही. Already I was alive, physically I was alive, but I was like living like a dead person. आणि पण मी शारीरिकरित्या जरी मी जिवंत असतो तरी मी मरण्यासारखं मेल्यासारखं जीवन जगत होतो. So like God said to cast off. आणि मग Cast it on the ground. मग देवाने जसं मोशेला सांगितलं की ते जमिनीवर टाक. Means as whatever things I was taking hold on to, आणि जे काही मी आधार त्याचा घेतलेला होता, I cast it off. मी ते खाली टाकून दिलं. And I took hold of God. आणि मी देवाचा आधार घेतला. That's why in Colossians chapter 3, आणि म्हणूनच कलसीकरास पत्राच्या 3ऱ्या अध्यायामध्ये, Colossians chapter 3, there are 3 points
major points are mentioned here. आणि मग तिथं मुख्य 3 मुद्दे जे आहेत ते तिथं नमूद केलेले आहेत. Colossians chapter 3 verse 5 and 6. कलसीकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि 5 आणि 6. It is very important that we should understand and obey the word of the Lord. आणि हे खूप महत्त्वाचं आहे की आम्हाला हे समजलं पाहिजे आणि देवाच्या वचनाचं मी पालन केलं पाहिजे. So Colossians chapter 3 verse first we'll read 5 and 6. आणि मग कलसीकरास पत्र याचा 3रा अध्याय 5 आणि 6 वचन मी पहिल्यांदा वाचूया. In my the translation says mortify means put to death. Therefore your members which are upon the earth, fornication, uncleanness, inordinate affection, evil concupiscence, and covetousness, which is idolatry, for which things sake the wrath of God cometh on the children of disobedience. तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे चार कर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ ह्याला मूर्तिपूजा म्हणावे, हे जीवे मारा, त्यामुळे देवाचा कोप होतो. What it says disobedience. आणि मग त्याला काय सांगितलेलं आहे की देवाचा अवज्ञा सांगितलेली आहे. Now what Moses was trying to do when God spoke to him, आणि मग मोशे काय करत होता की ज्यावेळेस देव त्याच्याशी बोलत होता, he was giving excuses. आणि मग तो कारण सांगत होता. And he was putting blame on others if they don't believe, if they don't listen, this and that. He was trying to give excuses. आणि मग तो इतरांच्यावरती दोषारोप म्हणजे इतरांच्यावरती ते कारण ढकलत होता. मग त्यांनी विश्वास ठेवला नाही तर काय करायचं, मग त्यांनी ऐकलंच नाही तरी काय करायचं. Oh, if they ask what is the name of your God, what should I tell them? आणि अरे त्यांनी विचारलं की तुझ्या देवाचं नाव काय, मग मी त्याला काय सांगू. All things means it shows that disobedience. आणि मी या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अवज्ञा दाखवतात. It says what are the things of disobedience? आणि मग काय काय आहेत अवज्ञाच्या आहेत. There are the list: fornication, uncleanness, inordinate affection, and evil concupiscence, and covetousness, which is idolatry. आणि मग इथे सांगितलेलं आहे की चार कर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना, लोभ ह्याला मूर्तिपूजा म्हणावे. These are the things we are in our problem, in our bad situation, we are holding on to. आणि मग ह्याच गोष्टी आहेत ज्या आम्ही आमच्या कठीण परिस्थितीमध्ये, आमच्या त्रासामध्ये, तणावामध्ये आम्ही त्याचा आधार घेतो. But God is telling, देव आम्हाला सांगत आहे, cast it on. ते तुम्ही जमिनीवरती टाका, Throw it off. टाका तुम्ही ते. So these are the things what we are holding on to. It is a disobedience. We think it is a support. It is not a support, but it is a very dangerous thing what we are holding on to. पण हे आपल्याला वाटते की तो आधार आहे, पण ते आधार नाही. खूप भयानक अशी गोष्ट, धोकादायक अशी गोष्ट ती आपल्यासाठी आहे. At the end it will be like, it will bite like a serpent. पण शेवटी ते तुम्हाला ते सापाप्रमाणे दंश करणार आहे. So the scripture first point it says put to death these things. आणि मग पहिला मुद्दा जे सांगितलेला आहे की त्याला जीवे मारावे. And read 8 and 9. 8 आणि 9 वचन. But now ye also put off all this: anger, wrath, malice, blasphemy, filthy communication out of your mouth. Lie not one to another, seeing that ye have put off the old man with his deeds. परंतु आता क्रोध, संताप, दुष्टपणा, निंदा व मुखाने शिवीगाळ करणे ही सर्व आपणापासून दूर करा. एकमेकांशी लबाडी करू नका, कारण तुम्ही जुन्या मनुष्यास त्याच्या कृतीसह काढून टाकले आहे. So what it says, as I said, character. These are the characters. आणि मग जसं मी म्हटलं, व्यक्तिमत्व ही आपले व्यक्तिमत्वाचे आहे. We build up because of the problem. We fight, we abuse, we give bad words. आणि मग समस्यामुळे आम्ही भांडतो, आम्ही वाद घालतो, आम्ही वाईट शब्दांचा वापर करतो. It says, first thing it says, put to death, and second thing it's saying, put off these characters. आणि मग पहिल्यांदा त्यांनी सांगितलेलं आहे की वचनामध्ये की त्याला जीवे मारा, आणि दुसरे सांगितले की हे तुमचे जे व्यक्तिमत्व आहेत, व्यक्तिमत्वाचे जे पैलू आहेत त्यांना काढून टाका.
And the third thing it is saying in verse 10, आणि मग तिसरी गोष्ट सांगितलेली आहे 10व्या वचनामध्ये, and have put on the new man, which is renewed in knowledge after the image of God. आणि जो नवा मनुष्य आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण अज्ञात नवा केला जात आहे, त्याला तुम्ही धारण केले आहे. So now what the scripture is telling here, now when God asked Moses to, what is there in your hand? वचन आम्हाला इथं काय सांगत आहे, ज्यावेळेस देवानं मोशेला म्हटलं की तुझ्या हातामध्ये काय आहे? He said rod, means he is holding on to something. आणि मग तो म्हणाला की काठी, कारण तो काहीतरी धरून उभा होता. God says cast it on the ground. आणि देवानं म्हटलं की त्याला जमिनीवरती टाक. What happened? काय घडलं? Read Exodus chapter 4 verse 4. निर्गमनाचा 4th अध्याय आणि 4th वचन मी And the वाचले. Lord said unto Moses, put forth thine hand. Okay, 3rd verse we read, and he said, cast it on the ground, and he cast it on the ground, and it became a serpent, and Moses fled from before it. And the Lord said unto Moses, put forth thine hand, and take it by the tail. And he put forth his hand and caught it, and it became a rod in his hand. त्याने म्हटले ती जमिनीवर टाक. ती त्याने टाकताच तिचा साप झाला. त्यास पाहून मोशे पळाला. परमेश्वराने मोशेस सांगितले, आपला हात पुढे करून त्याचे शेपूट धर. त्याने हात पुढे करून ते धरले. तो त्या सापाची त्याच्या हातात काठी झाली. Give that blue pen, blue marker first. Give that. Hope you are able to see this thing. Now suppose I'm purposely different colors I have taken so that you will be able to see that. आणि मी मुद्दामून वेगवेगळे रंग घेतलेले आहेत जेणेकरून तुम्ही ते पाहू शकता. So these colors I'm holding on top. आणि मग हे जे रंग आहेत मी वरती मी धरलेले आहेत. Blue and this is red. So different colors I have taken so that. हा निळा आहे आणि हा लाल आहे. Or you can see all different colors. You can colors means it's a upside. आणि मग रंग म्हणजे वरची जे टोपणं आहेत ती वेगवेगळ्या So that you will whichever color you can see clearly. So to make you understand, so I'm putting these colors like this. आणि मग हे सगळे कलर आपल्याला दिसत आहेत, गुलाबी, हिरवा, लाल, निळा. So Moses is holding on top here. आणि मग मोशे अशा प्रकारे त्यांना वरच्या बाजूला त्यांना So धरले. rod is like this in his hand. आणि मग अशा प्रकारे त्याच्या हातामध्ये ती काठी So होती. God told him to put it on the ground, throw it on the ground. आणि मग देवाने त्याला सांगितलं की जमिनीवरती टाक. So it became serpent. आणि मग ते साप झालं त्याचा. So now we see when we meet God, when God speaks to us, then God reveals what are the things we were doing. It is like a serpent. आणि मग ज्यावेळेस आम्ही देवाला भेटतो त्यावेळेस देव आपल्याला प्रकट करतो, ज्या ज्या गोष्टी देव दाखवतो सापाप्रमाणे आपल्याला एक एक बाहेर. And then we understand, my God, what is this? What I was doing? आणि मग आपल्याला समजतं, अरे बापरे, काय मी करत होतो. Yes, dear people, exactly it happened to me. आणि होय माझ्या प्रिय, अगदी तेच माझ्या बरोबर. What I was doing in the past before coming to the Lord, I didn't understood. आणि मग प्रभूकडे येण्यापूर्वी मी काय करत होतो माझ्या जीवनामध्ये हे मला कळलंच नाही. I was taking hold onto things which I felt like I took hold onto. आणि मग ज्या गोष्टी मला योग्य वाटत होत्या त्याचा मी आधार घेत होतो. So when God told me to cast it down, आणि ज्यावेळेस देवानं मला ते खाली टाकायला I सांगितलं, said yes to the Lord and no to the world. आणि मी देवाला होय म्हणालो आणि जगाला नाही म्हणालो. In obedience, I threw it down. आणि मग त्या आज्ञापालनामध्ये मी ते टाकून सोडलं. Then God opened my eyes. मग माझे डोळे देवानं उघडले. Then I started understanding what are the things I was carrying in my life. It was like a serpent. आणि मग मी लक्षात आलं माझ्या की काय ज्या काही गोष्टी मी माझ्या जीवनामध्ये वागवत होतो त्या सापाप्रमाणे विषारी होत्या. As we read the scripture, that 32 verse, at last it will bite it like a serpent. आणि मग जसं आपण 32व्या वचनामध्ये पाहिलं की शेवटी ते तुला सापाप्रमाणे दंश करणार. So before that at last come, God saved my life. आणि मग ते शेवट येण्याच्या आधीच देवानं माझं जीवन वाचवलं. You get the point? तुम्हाला लक्षात येतंय? Before those things could bite me like a serpent, God saved my life.
आणि त्या गोष्टी एक सापाप्रमाणे मला दंश करण्याच्या आधीच देवानं मला So God told Moses to throw your rod, staff down. आणि मग देवानं मोशेला सांगितलं की तुझी काठी ती टाक. It is a snake. ती साप आहे. Before he thought it is a rod, it is a great support for him. It will, in the wilderness, it will help him. आणि मग त्याला असं वाटलं की अरे हे काठी आहे, हे अरण्य आहे, हे त्याच्यासाठी उपयोगी असेल. So what are the things, character we are holding on to, addiction, time pass, our friend circle, boyfriend, girlfriend, wine, entertainment, everything. It is like a snake we are holding on to. आणि मग जे काही सवयी आहेत, व्यसनं आहेत, जे आम्ही आमच्या जीवनामध्ये त्याचा आधार घेत आहे, मग व्यसन असेल, मित्र असतील, गर्लफ्रेंड, जे काय असेल, पण ते सापाप्रमाणे आमच्या I can name it lot of things, dear people. When people go into believe film, pornography, lot of things are there. I can mention that. पुष्कळशा गोष्टींचा उल्लेख आम्ही इथं करू शकतो. पुष्कळशा गोष्टींच्या मागे लोक So people take on to hold on to that. They think that is a great support for them. आणि मग त्यांना वाटतं की ते त्यांच्यासाठी एक चांगला आधार आहे. But dear people of God, पण माझ्या प्रिय, God is telling us to throw that. पण देव आम्हाला सांगते की ते टाका. When we throw that, we understand it is like a serpent. मग ज्यावेळेस आम्ही ते टाकतो त्यावेळेस आपल्याला समजा अरे बापरे हे सापासारखं आहे. Then God told, see what God told, and the Lord said unto Moses, put forth thine hand and take it by the tail. आणि मग देवानं म्हटलं की तुझा हात पुढं कर आणि त्याला शेपटीपासून उचल. So God said to take it by the side of tail. मग देवाने त्याला सांगितलं की त्या शेपटीच्या बाजूने त्याला उचल. What that rod before Moses was carrying, it was his character represented like a serpent. आणि मग ज्यावेळेस तो मोशे त्या काठीला जे धरून चालत होता ते त्याचं व्यक्तिमत्व होतं, त्याचे गुणधर्म होते, जे सापासारखं तो वागवत होता. But now God is telling to take it by the side of the tail. पण आता देव त्याला सांगत आहे की त्या शेपटीच्या बाजूने त्याला धर. Before this rod was like this. आणि अशा प्रकारे तो काठी होती. He was holding onto here. आणि तो वरती तो त्याला धरत So होता. God told to now hold it from the downside. आणि मग देवाने आता त्याला सांगितले खालच्या बाजूने धर. Means it became, now the rod became like this. आणि मग आता तो काठी अशा प्रकारे झाली. I me myself now down. Now God's obedience is up. आणि मग मी माझं आणि माझं गर्व जे आहे ते आता खाली झालं आणि आता देवाचं आज्ञापालन वरती आलं. So whatever we think we are holding because of the problem, what we give excuse, we think, there is a tension, there is a problem. That's why we are holding on to something. आणि मग जे काही आम्ही धरलेलं आहे त्या काही समस्या आहेत, आपल्याला म्हणतो अबे तणाव आहे असं आहे म्हणून मी ते केलेलं आहे. God is telling to throw that first. आणि मग देव तेव्हा सांगत आहे की ते टाक आधी. And God said to hold it from the tail side. आणि मग देव म्हणत आहे की तो शेपटीच्या बाजूने ते धर. That Moses' rod now became the rod of God. आणि मग तो मोशेची काठी आता ती देवाची काठी झाली. And through that rod, Moses performed many miracles in Egypt. आणि मग त्या काठीच्या द्वारे त्या मिसर देशामध्ये पुष्कळशे चमत्कार मोशेने केले. Now what is that rod and staff? आणि मग ती काठी काय आहे? Dear people of God, now so many days, so many years we took hold of the things of the world. आणि मग पुष्कळशे वर्ष झाली आपण जे जगिक गोष्टींचा आम्ही त्यावरती पकड आम्ही ठेवून बसलेलो आहोत. But David says, पण दावीद म्हणतो in Psalm chapter 23, स्तोत्रसंहिता याच्या 23व्या अध्यायामध्ये, Psalm 23 verse 4. स्तोत्र 23 याचं 4थं वचन. Yeah, though I walk through the valley of shadow of death, I will fear no evil, for thou art with me. Thy rod and thy staff, they comfort me. मृत्यूछायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टास भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. What the things we are holding onto, the things of the world, ज्या जगिक गोष्टींचा मी आधार घेतलेला होता, we don't need that now. आता आम्हाला त्याची गरज नाहीये.
take hold of the rod, the staff that is the word of the Lord. आणि मग तिची काठी जे आधार आहे ते म्हणजे देवाचं वचन, त्याचा आधार घ्या. David says, though I walk through the valley of shadow of death, आणि मग जसं दावीद म्हणतो की मृत्यूछायेच्या दरीतून मी जात असलो, I will fear no evil. आणि मी कुठल्या अरिष्टास भिणार नाही. Why? का? Because the rod of God is with me. कारण देवाची जी काठी आहे ती माझ्या बरोबर Now आहे. what we have with us today, आणि आज आमच्या बरोबर काय आहे that is the word of the Lord. ते म्हणजे देवाचं वचन. That is the rod and the staff with us. आणि ही आकडी आणि काठी आमच्या बरोबर आहे. When we have word of God in us, आणि ज्यावेळेस ते देवाचं वचन आमच्या मध्ये आहे, we will not fear evil. आणि आम्ही अरिष्टास भिणार नाही. Because His word is God Himself is with us. कारण त्याचं वचन म्हणजे देव स्वतः आमच्या बरोबर आहे. In the beginning was the word, word was with God, and word was God. आणि सुरुवातीला John, Gospel of John chapter 1, verse 1. In the beginning was the word, word was with God, and word was God. योहान कृष्णवर्तमान याचा पहिला अध्याय आणि पहिलं वचन. प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. When the word of the Lord is with us, आणि ज्यावेळेस देवाचं वचन आमच्या बरोबर आहे, the God is with us. जे देव आमच्या बरोबर आहे, We need not have to fear. आणि मग आम्हाला घाबरण्याची गरज नाही. Because God says, I am with you. कारण देव आम्हाला सांगते की मी तुझं बरोबर आहे. When God is with us, then who can be against us? आणि मग ज्यावेळेस देव आमच्या बरोबर आहे तर आमच्या विरोधामध्ये कोण असणार So आहे? why we will worry? मग का आम्हाला काळजी करायची We आहे? will not have tension. We don't have to take hold of anything else. आणि मग आम्हाला कुठल्याही गोष्टीसाठी चिंताक्रांत होण्याची गरज नाही. आम्हाला कशाचा आधार घेण्याची गरज नाही. Now I don't feel like to go in the world to anybody. I don't need smoking. I don't need drinking. I don't need anything of this world. आणि मग मला आता कुठंच मला या जगामध्ये कोणाकडे जावंसं वाटत नाही किंवा कुठल्या चुकीच्या गोष्टींचा मला आधार काहीच गरज नाहीये मला. Because the word of the Lord, His rod, His staff is with me. कारण देवाचं वचन, त्याची काठी, त्याची आकडी माझ्या बरोबर आहे. Word Himself, the God Himself is with me. आणि देव स्वतः माझ्या बरोबर आहे. Whatever things we are holding on to, dear people of God, आणि ज्या काही गोष्टींची पकड आज आम्ही घालून बसलेलो आहे, throw it down. आज ते खाली टाकून द्या. God is telling you to cast it down. आणि देव म्हणते की खाली टाका, जमिनीवर टाका ते. And God says, I will give my rod to you. आणि देव म्हणते की मी माझी काठी तुला देईन. I remember, Ajay Chawan's singer, his testimony is like this. आणि मग मी अजय चव्हाण यांची जी स्वतः त्यांची साक्ष अशा प्रकारे. One day he was holding the sword and knife in his hand. आणि एक काळ होता की तो त्याच्या हातामध्ये तलवार आणि चाकू घेऊन फिरत होता. Somebody gave this sword, the word of the Lord, in his hand. आणि कोणीतरी ही तलवार, देवाचं वचन, जी दुधारी तलवार आहे, ती त्याच्या हातामध्ये दिली. And when he took hold of this sword, double-edged sword, आणि ज्यावेळेस या दुधारी तलवारीला त्याने आपल्या हातामध्ये घेतलं, it changed his life. आणि त्याचं जीवन त्याचं बदललं. When I took hold of this knife, this sword in my heart, आणि ज्यावेळेस मी ह्या दुधारी तलवारीला माझ्या जीवनामध्ये घेतलं, it changed my life. ह्यानं माझं जीवन बदललं. Whatever situation you may be going through today, आणि आज ज्या काही परिस्थितीमधून तुम्ही जात आहात, throw it up things of the world. त्या जगी गोष्टींना जमिनीवर टाकून द्या. Put to death. Read afterward. त्यांना जीवे मारा. Colossians chapter 3 verse 5 to 10, you read it afterward. आणि कलसीकरास पत्र याचा 3 अध्याय 5 ते 10 वचन तुम्ही नंतर वाचा. First it says, put to death the things of the world. आणि या जगी गोष्टींना जीवे मारा असं सांगितलेलं. Those things are, it is known as disobedient and adultery, it says. आणि मग जे व्यभिचार किंवा अवज्ञा आहे त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. And secondly it says, put to death, put off the things, that is character. आणि मग जे त्याला जे गुणधर्म आहेत तुमचे, त्याला काढून टाका असं सांगितलेलं आहे. And third thing, put on new man, that is Christ. आणि मग जे नवा मनुष्य आहे त्याला तुम्ही धारण करा, तो म्हणजे येशू ख्रिस्ताला धारण करा. When we accept Jesus, He will make us a beautiful vessel for His glory. आणि मग ज्यावेळेस आम्ही येशू ख्रिस्ताचा आम्ही स्वीकार करणार आहोत, तो त्याच्या गौरवासाठी एक सुंदर असं
पात्र आम्हाला घडवणार आहे. Amen. आमेन. First thing, God told Moses to take off thy shoes. आणि पहिली गोष्ट देवाला मोशेला सांगितली की तुझे जे जोडे आहेत ते तू काढून टाक. Second thing, God told to cast off your staff. आणि दुसरी गोष्ट त्यांना सांगितली की तुझी काठी खाली टाक. So today, are you willing to obey God? आणि आज काय तुम्ही देवाच्या आज्ञेचं पालन करायला तयार आहात का? If you love Him, then you will obey His word. जर तुम्ही त्याच्यावर प्रेम करता तर तुम्ही त्याच्या आज्ञेचं पालन When we देखील करा. obey Him and when we follow His instruction, आणि ज्यावेळेस आम्ही त्याच्यावर प्रेम करतो, ज्यावेळेस आम्ही त्याच्या आज्ञेचं पालन करून त्याच्या आज्ञा पाळतो, God works in us and He works through us. आणि देव आमच्यामध्ये कार्य करतो आणि आमच्याद्वारेही कार्य करतो. Amen. Praise the Praise the Lord. Lord.